ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी वैकुंठवासी बाल ब्रह्मचारीजी महाराज यांच्या चौथ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं संप्रदायामधील एक गाढे अभ्यासक हरिभक्तपरायण दादा महाराज वायसळ यांचा हरिरूपी कीर्तन तुम्ही आम्ही सर्वांनी या ठिकाणी श्रवण केलेलं आहे। तसं पाहिलं महाराज 1900 या ठिकाणी भानुदास पाटील मध्ये साधारण 1980 ला बाबा या ठिकाणी आले। हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज दिघे त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रामुख्याने ज्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय विठ्ठलरावजी लंगे पाटील, पंचगंगा उद्योग समूहाचे सर्व आदरणीय प्रभाकर काका ससे, नितीन भाऊ दिनकर, पोरचे साहेब, रामभाऊ साहेब नाशिक, बोहरावणे महाराज, ओंकार स्वामी, गणेशरावजी लंगे साहेब, उत्तमराव शेंडे साहेब, नंदू पवार, रमेश गंगुले, दीपक पिंगळे, योगेश गोबडे, ज्ञानेश्वर विखे साहेब, वाघ साहेब, पवार साहेब, संतोष नारायण सोनवणे, अनंतराव औरंगाबादकर, माऊली महाराज, पठारे महाराज, सोनू देवळे, किरण देवळे, या ठिकाणी सवाई महाराज, सातपुते महाराज, आमचे पंढरनाथ मिस्त्री आणि सर्वच भजनी मंडळ परिसरातून आलेले नानासाहेबजी माने पाटील जामगाव यांची या ठिकाणी उपस्थिती आहे। जम्मू काश्मीर मध्ये किसन नगर या ठिकाणी शर्मा कुटुंबामध्ये महाराजांचा जन्म झाला, किसनपूर। आणि ह्या आपल्याला माहिती आहे आपल्या बोधेगाव मध्ये श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांचा जन्म झाला आणि महाराज कदाचित ह्या महात्म्यानं त्या महात्म्याला किसनपूर मधून बाल ब्रह्मचारी महाराज या सिद्धेश्वर मंदिरामध्ये 1980 साली आले। कशी परिस्थिती असेल, रस्ता नव्हता, सर्व काट्या। आता या ठिकाणी भानुदासजी मते पाटील आहेत, परिसरातील जुनी जाणकार मंडळी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या मंदिरासाठी मोठं योगदान देऊन झाडं लावली। अतिशय या ठिकाणी लेवलिंगचा प्रश्न असेल त्या टायमाला कैलासवासी माजी खासदार साहेबरावजी डोंगावकर यांनी या ठिकाणी विशेष असं सहकार्य या ठिकाणी केलं, सपाटीकरण केलं आणि अतिशय ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाशिम असेल, बोदेगाव असेल, बालगाव असेल, अशा छोट्याशा 1000-1500 लोकसंख्या असणारी गावं ही तालुक्याच्या नकाशामध्ये, जिल्ह्याच्या नकाशामध्ये कदाचित दिसतही नसतील, परंतु ब्रह्मचारीजी महाराजांनी या ठिकाणी हा सेतू या ठिकाणी उभा केला। या ठिकाणी आमचा ह्या परिसरातील 7-8 पिढ्या, हजारो पिढ्या आमच्या या सेतूमुळे आज या ठिकाणी नगर औरंगाबाद हवेला जोडल्या गेल्या। मंदिर, मस्जिद, धर्मशाळा, पाकशाळा आपण अनेक काही उभा करू शकतो, परंतु सेतू बांधणं ही गोष्ट सर्वसामान्य नाही। महाराज काल दिघे महाराज आपल्या नेवासा तालुक्याचं आमचं वैभव हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज मंडलिक यांचा अभिष्ट चिंतन सोहळा काल झाला। दादा महाराज 15-20 दिवसापूर्वी सुरेगाव, नेवरगाव, मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्र जोडण्याचं काम, आज त्या ठिकाणी मोठा सेतू बांधण्याचं काम उद्धवगिरीजी महाराज त्या ठिकाणी करतात आणि त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। आता उद्घाटन म्हणजे त्याचं काम चालू होणार आहे। न भूतो न भविष्य संप्रदायामध्ये संप्रदाय भक्तिभाव समाजाला बरोबर घेऊन जात असताना
समाजाची जी नाळ आहे, सामाजिक कार्य म्हणजे भक्तीचं तर काम त्यांनी केलं, ब्रह्मचारी महाराजांनी केलं. आणि आज त्या ठिकाणी परत उद्धव महाराज, नेवासकर म्हणण्यापेक्षा सूर्यगावकर, गंगथडीकर आज आपल्या परिसराचं वैभव त्यांनी अतिशय 5 वर्ष मोठं मोलाचं योगदान त्या ठिकाणी दिलं. आणि तो एवढा मोठा सेतू आज त्या ठिकाणी उभा राहणार. निश्चित महाराजांचं जन्मोत्तर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ब्रह्मचारी महाराज आमच्या अनेक पिढ्यांच्या तुमच्या आमच्या अंतःकरणात राहिल्याशिवाय राहणार नाही. मी जास्त न बोलता आमच्या परिसराच्या वतीनं या ठिकाणी बाबांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो. जय हरी रामकृष्ण.